नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज व्हिडिओ क्रमांक 2 पोर्तुगीज शब्द. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ क्रमांक 1 त्यामध्ये आपण जवळजवळ 12 ते 13 शब्द पोर्तुगीज भाषेमधून आपल्या मराठी मायबोलीमध्ये आलेले जे शब्द होते ते आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे. तर उरलेले जे शब्द आहे पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले, तर तेच सर्व आज आपण कंप्लीट करणार आहोत. तर बघा, नेहमीप्रमाणेच आपली जे ट्रिक आहे या ट्रिकच्या माध्यमातून आपण आपल्या कारागृह प्रशासनाचा त्यामध्ये वापर करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर बघा, तुरुंगात कैदी धोबी विभागात, तुरुंगात कैदी धोबी विभागात साबणाने कपडे धुतात. बघा, तुरुंगात, तुरुंग हा जो शब्द आहे हा तर ऑलरेडी कालच्या लेक्चरमधून आपण त्या ठिकाणी घेतलेलाच आहे. आपल्याला माहीतच आहे की हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. बघा, वाक्य किती छान वाटते. तुरुंगात कैदी धोबी विभागात साबणाने, साबण हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. कपडे धुतात व इस्त्री करून अलमारीत बिजागिरी व चावी लावून बंद ठेवतात. बघा, म्हणून त्यांना 60 रुपये पगार मिळतो. बघा, म्हणून त्यांना 60 रुपये पगार मिळतो. ते त्यामधून, कशामधून? या 60 रुपयामधून. कशामधून? ते त्यामधून, या 60 रुपयामधून तंबाखू, बिस्किट, संत्रा व पेरू घेतात. बघा, परत घेऊ. तुरुंगात कैदी धोबी विभागात साबणाने कपडे धुतात व इस्त्री करून अलमारी. आता अलमारी हा शब्द सुद्धा पोर्तुगीज या भाषेमधून आलेला आहे. अलमारीत बिजागरी, अलमारीला जे बिजागिरी असते, आता अलमारी असेल किंवा दरवाजा असेल त्याला काय असते? बिजागरी असते. व चावी सर्वांना माहीतच आहे, चावी लावून बंद ठेवतात. म्हणून ते सर्व काम उरकून कारागृह प्रशासनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. मग त्या विभागामध्ये बंदी बांधव, कैदी हे काम करत असतात. तिच्यातलाच एक विभाग म्हटलं म्हणजे धोबी विभाग. तिच्यातलाच एक विभाग म्हटलं म्हणजे काय? धोबी विभाग. म्हणून चावी लावून बंद ठेवतात, म्हणून त्यांना 60 रुपये पगार मिळतो. आता पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? मराठीमध्ये. पोर्तुगीज या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये पगार हा शब्द आलेला आहे. पगार मिळतो. ते त्यामधून, कशामधून? 60 रुपयामधून तंबाखू, बिस्किट, संत्रा व पेरू घेतात. बघा, जोही त्यांना पगार मिळतो एका दिवसाचा 60 रुपये, त्या पगारामधून ते त्यांना लागण्यासाठी कॅन्टीनच्या माध्यमातून, आपण कालच्या व्हिडिओमधून सांगितलं होतं की कॅन्टीन भेटत असते कैदी बांधवांना, तर त्या कॅन्टीनच्या माध्यमातून तंबाखू, बिस्किट, संत्रा व पेरू घेतात. काय घेतात? पेरू घेतात. तर जवळजवळ या ठिकाणी आपले 20च्या वरे दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून 20च्या वरे शब्द कंप्लीट झालेले आहे. मला तरी असं वाटते या 20 शब्दांच्या व्यतिरिक्त दुसरा तुम्हाला शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेला विचारला जाणार नाही. आणि हे जे तुमचे शब्द आहे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगितलेले आहे ट्रिकच्या माध्यमातून, याच्यावरच प्रश्न येत असतात. तर बघा, जवळजवळ या ठिकाणी तुमचे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 शब्द या ठिकाणी कव्हर झालेले आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.